Strength to stand, उभं राहायला शक्ती, power to act, कृती करायला सामर्थ्य and authority to win. आणि जिंकायला अधिकार. Now these three forces, आता या तीन शक्त्या ज्या आहेत, they are very important for a believer's life. बिलीवर माणसाच्या जीवनामध्ये या तिन्ही फार महत्वाच्या आहेत. So first point, पहिला, strength to stand. उभं राहायला शक्ती. You need strength to stand. उभं राहायला पण शक्ती लागते. That's what Paul says, stand. Paul Putting says on the whole armor of God, now stand. पॉल ते सारखं म्हणतो आपल्याला, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा आणि मग उभे राहा. So strength to stand is your ability to remain unshaken. तर उभं राहायला शक्ती मिळणं म्हणजे तुम्ही हादरणार नाही अशी कुवत तुमच्यात येणं. Everything around you tries to push you down. ज्या अवतीभवतीचं सगळं काही तुला ढकलून ढकलून पाडायचा प्रयत्नात आहे, You stand. तू उभं राहायचं. Hold the word of God and stand. देवाचं वचन हातात घ्यायचं आणि उभं राहायचं. Have faith words in your mouth and stand. विश्वासाचे शब्द तोंडात घ्यायचे आणि उभं राहायचं आणि म्हणायचं, ऑन माय वे टू हेवन आय शॅल नॉट बी मूव्ड. Standing is always the first step. आणि उभं राहणं पहिलं पाऊल आहे ना. Because if you cannot stand, you cannot fight. तुला धड उभंच राहता येत नाहीये तर तुला युद्धही करता येणार नाही. So authority also does not come first. तर अधिकार पण पहिला येत नाही, पहिले ठीक से खडा रे. Power does not come first. सामर्थ्य पण पहिलं येत नाही, Strength comes first. शक्ती पहिली येते. त्या शक्तीनं पहिलं नीट उभा राहा. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in Ephesians 6 verse 13, इफिस 6:13, having done all, सर्व काही करून stand. मग उभा राहा. So if you stand, तर तुम्ही उभे राहा. you are showing it to God. उभं राहिल्यावर तुम्ही देवाला दाखवता, I'm ready. मी तयार आहे, I'm ready for power. मी सामर्थ्यासाठी तयार आहे, I'm ready to fight the battle. मी युद्ध लढायला तयार आहे I'm ready to get authority from आणि you. अधिकार तुझ्याकडनं घ्यायला सुद्धा मी तयार आहे. God takes us step by step. देव पावला पावलाने आपल्याला नेतो की पहिलं उभं राहायला शिका. Strength is first. शक्ती पहिली, Power is later. सामर्थ्य नंतर, Authority is last. अधिकार शेवटी. पहिलं नीट उभं राहायला शिका, मग सत्ता गाजवा, मग अधिकार चालवा. Because God always tests our ability to stand before He releases His power. कारण की देव नेहमी आपल्यामध्ये उभं राहायची किती क्षमता आहे ती तपासतो. त्याचं सामर्थ्य आपल्यावर मोकळं करायच्या अगोदर उभे राहा. Every day, रोज ask for God's strength. देवाची शक्ती मागा. Say, हा? I will not give up. आणि म्हणा की मी हार नाही मानणार This trial will not drown me. आणि ही परीक्षा, ही कसोटी मला नाही बुडवणार. Say, standing in little things is the beginning to gain power. आणि छोट्या छोट्या गोष्टीत उभं राहायचं ना, म्हणजे तुम्ही सामर्थ्य मिळवायला आता सुरुवात करताय. Amen. आमेन. Second point, 2, power to act. कृती करायला सामर्थ्य. So there is a spiritual power like dynamite. तर आध्यात्मिक सामर्थ्य असतं डायनामाइट सारखं. That means it is something of a heavenly explosive, म्हणजे हे काहीतरी स्वर्गीय स्फोट आहेत, a supernatural strength, एक अलौकिक शक्ती आहे and it is given by the Holy Spirit आणि पवित्र आत्मा ते देतो. to accomplish only God's will. फक्त आणि फक्त तुझी नाही देवाची इच्छा पूर्ण करायला. First you need strength to stand, पहिलं तर उभं राहायला शक्ती पाहिजे, the endurance to hold your ground, चिकाटी पाहिजे, त्या भूमीवरती डिंकासारखं चिकटून उभं राहायला. but then standing alone is not enough पण now, नुसतं उभं राहून पण काय फायदा आहे. because you can't win battle by just standing. खाली खड़ा रह के भी तू जीतने वाला तो नहीं. Can you win a battle by standing in one place? नुसतं उभं राहून एका जागी पण आपण युद्ध तर जिंकू नाही शकत ना. Eventually you have to act, शेवटी कृती करावी तर लागेल. because strength without action, कारण की कृती शिवायची शक्ती it leads only to survival, फक्त आपल्याला कसं बसं जगायला लावते, त्यात दम नाही. but power with action, पण कृती सकटचं सामर्थ्य it will give you victory. तुम्हाला विजय देईल. So you can't win battle just standing still. तर तुम्हाला नुसतं शांत बघा, मी तर शांत उभा आहे, मैं तो कुछ नहीं कर रहा, नहीं, तुझे करना पडेगा बेटा. You must strike at the devil. तुला त्या सैतानावरती हल्ला बोल करावा लागेल. In the name of Jesus, येशूच्या नावात I command you to leave me. म्हणावं लागेल की सोड मला Leave सैताना, my family in माझा Jesus' name. परिवार येशूच्या नावात सोड. Amen. आमेन. God's power is not only for display. तर देवाचं सामर्थ्य फक्त प्रदर्शनावर नाही ठेवलेलं. God's power is not placed in the heavenly museum. आणि देवाचं सामर्थ्य स्वर्गीय संग्रहालयात पण ठेवलेलं नाही. It's for us to use it decisively every time, every day. ते आपल्यासाठी आहे की आपण ते दर वेळेला, दर दिवशी वापरायला पाहिजे. The more you use that power, जेवढं तुम्ही ते सामर्थ्य वापराल, the more power will be given to you. तेवढं सामर्थ्य तुम्हाला दिलं The जाईल. less the power you use, जेवढं तुम्ही सामर्थ्य कमी वापराल, one day it will fade away. एके दिवशी ते गंज
गुंज लागून निघून जाईल and you'll become powerless. आणि तुम्ही सामर्थ्यहीन व्हाल. See, dynamite in the box is nothing. बघा, पेटीतला डायनामाइट बॉम्ब काय कामाचा आहे? It's like a toy. ते फक्त मग खेळणंच म्हणायचं. But the fire must lit it up. त्याला आग लाव ना. The fire of the Holy Spirit. पवित्र आत्म्यानं पेटवतं खरं त्याला. See, and so when God says, तर देव जेव्हा म्हणतो move, आगे बढो, power says, move now. मग सामर्थ्य म्हणतो आगे बढो, अभी आगे बढो. It's the worst nightmare for the devil when a believer moves with power. एखादा बिलीवर माणूस जर सामर्थ्याने फिरताना सैतानाला दिसला तर सैतानाच्या कपाला घाम फुटतो. घाम. In action, God's power is seen, कृतीमध्ये देवाचं सामर्थ्य दिसतं, not in talk. बोलण्यात नाही. बोलणे में क्या है बेटा, बाकी बोलने में कुछ रखा नहीं है. And so if God has filled me, जर देवाने मला भरलंय I will not just stand, तर मी फक्त उभा नाही राहणार I आहे, will move. मी पुढे जाणार आहे. Third point, 3, authority to win. जिंकायला अधिकार. Authority is the legal right अधिकार म्हणजे कायदेशीर हक्क आहे. to act on behalf who is somebody greater than you. जो कोणी तुझ्यापेक्षा फार महान आहे त्याच्या वतीनं तू कृती करायला मिळालेला अधिकार, That is authority. त्याला अधिकार म्हणतात. It's like a policeman's badge. म्हणजे पोलिसाचा कसा बॅज असतो ना He तसं. may be very small in size, आणि तो पोलीस कदाचित अंगकाठीनं लहान असेल, but पण that badge, तो सरकारी बॅज it represents the whole government. अख्ख्या सरकारचं प्रतिनिधित्व करत आहे. That badge is like the whole government of the nation standing behind him. तो सरकारी बॅज म्हणजे देशाचं अख्खं सरकार त्याच्या पाठीशी उभं आहे. The court stands for him. कोर्ट त्याच्या पाठीशी उभं The आहे. Supreme Court stands for him. सुप्रीम कोर्ट त्याच्या पाठीशी उभं आहे. See, बॅज, only that badge. फक्त तो बॅज. तो अंगकाठीनी लहान असेल पण तो बॅज. See, and Jesus gives his children that kind of authority. आणि येशू त्याच्या मुलांना त्या पद्धतीचा अधिकार ऍक्च्युली देतात. He says, I will give you the authority येशू म्हणाले मी तुम्हाला अधिकार देईन, to trample upon snakes and scorpions सापांना विंचवांना तुडवायचा अधिकार देईन and over all the powers of the enemy. आणि सगळ्या शत्रूच्या सामर्थ्याला तुडवायचा अधिकार मी तुम्हाला देईन. Luke 10:19. लूक 10:19 वचन. Behold, I will give you authority पहा मी तुम्हाला अधिकार देईन, to trample on serpents and scorpions सापांना विंचवांना तुडवायचा अधिकार and over all the power of the enemy. आणि All. शत्रूच्या सगळ्या सामर्थ्याला तुडवायचा अधिकार. Say all the power of the enemy. म्हणा शत्रूच्या सगळ्या सामर्थ्याला तुडवायचा अधिकार. All. ऑल ऑल सगळ्या And सगळ्या सगळ्या. nothing shall be by any means hurt you. आणि कुठलीही गोष्ट तुला इजा करणार He नाही. doesn't say nothing will kill you. कुठलीही गोष्ट तुला ठार मारणार नाही असं लिहिलेलं नाहीये. नाही, थोडं पण लागणार नाही तुम्हाला. अरे ठार मारणं लांब आहे, तुला साधं खर्चटणार नाही. Nothing. साधं खर्चटणार नाही, I mean- मरणं तर लांब आहे. That is the kind of authority we have. असा अधिकार आपल्याला देवाने ऍक्च्युली दिला. Why authority comes third? का अधिकार तिसरा आणि शेवटी? First you need strength पहिलं तर ताकद गरजेची, so you can stand म्हणजे उभं राहता येईल and not fall. आणि मग पडायचं नाही. Then you need power मग सामर्थ्य so गरजेचं, you can act and take the ground. म्हणजे कृती करून ती भूमी घेता येईल. Finally, शेवटी you need authority अधिकार, so your actions have legal weight. म्हणजे तुमच्या कृत्यांना कायदेशीर वजन मिळेल Amen. की आम्हाला हा अधिकार वरून मिळालेला आहे. Yes. वजन येतं त्यात, Legal weight from heaven. कायदेशीर वजन वरून येतं. And it cannot be challenged by the devil. आणि सैतान त्याला आव्हान टाकू शकत नाही. मग See, power can be challenged, strength can be challenged, but authority cannot be challenged. सामर्थ्याला आणि शक्तीला सैतान आव्हान टाकू शकतो, पण अधिकाराला आव्हान नाही टाकलं जाऊ शकत, Amen. कारण तो वरून आम्हाला अधिकार दिलेला आहे. Say, आमेन. without power, your authority has no impact. तर सामर्थ्याशिवाय तुझ्या अधिकारावर काहीही परिणाम होत But नाही. with both, पण दोन्हीचं असेल, grounded in strength, तू शक्तीत उभा आहे, you walk in victory, विजयात चालत आहे, which is recognized by heaven जे स्वर्ग ओळखतं and which is feared by hell also. आणि नरक त्याला घाबरतं. Amen. Amen. Your words have authority, तुमच्या शब्दांमध्ये अधिकार आहे. not because who you are, but whose you are. तू कोण आहेस म्हणून नाही, तू कोणाचा आहेस त्यामुळे तुझ्या शब्दात अधिकार आहे. The devil does not get afraid of your noise. सैतान तुमच्या गोंगाटाला, कितने बड़े जोर में आवाज कर रहे, त्या आवाजाला सैतान नाही घाबरत. He respects authority. तो अधिकाराला आदर देतो. Many times, अनेक वेळा, whether you have noticed it or not, तुमच्या लक्षात आलं असेल का मला माहित नाही, sometimes when the devil does not go, शनिवारचं कधी कधी सैतान जेव्हा जात नाही, I just go close, मी जवळ जातो, place my hand on हात that ठेवतो demon त्याच्यावर, possessed person, सैतानग्रस्त माणसावर, and suddenly people see that he's gone. आणि लोकांना अचानक दिसतं की हा खाली पडला. I speak inside of me. मी आतून बोलतो, आत I माझ्या use the आतून authority that Jesus gave अधिकार me. वापरतो येशूंनी दिलेला. यू बेटर गेट आउट इन जीसस नेम.
And he knows आणि that सैतानाला silent माहिती- language सैतानाला ती शांत भाषा पण माहितीये, because he respects authority. कारण तो अधिकाराला आदर देतो. Say, because you can shout at a storm all day, कारण वादळाला बघून तुम्ही दिवसभर आरडाओरडा कराल, but without authority, अधिकाराशिवाय it won't listen to you. ते नाही तुझं ऐकणार. And so true authority is not claimed, खरा अधिकार क्लेम नाही केला it is जाऊ. received from the King of Kings. खरा अधिकार राजांच्या राजाकडून स्वीकारायचा. And in Jesus' name, आणि येशूंच्या नावात your voice carries the weight of heaven. तुझ्या आवाजात मग स्वर्गाचं वजन येतं. The heaven knows my voice. स्वर्गाला माझा आवाज माहित आहे. स्वर्ग जाणून आहे माझा आवाज. Amen. आमेन. So मग only अधिकार. God sending us is not enough. तर देवाने फक्त आपल्याला पाठवलं तेवढंही पुरेसं नाही. Every day we have to pray. रोज प्रार्थना करायला Give me पाहिजे. strength to endure. मला शक्ती दे की माझा निभाव लागावा. Give me power to overcome. मला सामर्थ्य दे की मी विजयी व्हावं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.